दीक्षाभूमीला आम्ही जवळपास 200 कोटीपेक्षाही जास्त रक्कम मंजूर केली होती. परंतु त्या ठिकाणी जी काही पार्किंगची व्यवस्था करायची होती त्यासाठी अंडरग्राऊंड खोदकाम आम्ही चालू केलं होतं. पण स्थानिक लोकांचा आणि त्या कमिटीचा त्यांनी त्यांना विरोध केला. त्यांनी सांगितलं की याच्यामुळं मूळ जो गाभा आहे, जी वास्तू आहे त्याला कुठेतरी डॅमेज होईल, म्हणून तुम्ही काम करू नका. आणि मोठ्या प्रमाणात लोक सर्व भीम अनुयायी तिथं आले, जमा झाले. थोडक्यात त्यांनी उद्रेक त्या ठिकाणी केला आणि मग त्यांच्या भावनाचा आदर करून आम्ही ते काम थांबवलं. त्याला जवळपास 24 कोटी रुपये आम्ही खर्च करून बसलो होतो. मग मी ते काम स्टॉप, म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या कामाला स्थगिती दिली. आणि आता मागे जेव्हा मी गेलो होतो हिवाळी अधिवेशनामध्ये, त्या टायमाला तिथील असले कमिटीचे लोक, काही अधिकारी, नागपूरचे अधिकारी, त्यांना सर्वांना एकत्रित केलं आणि मला इथं नवीन प्लॅन तयार करायचा आहे. तर आता आपण पाहता सिंगापूरला कधी गेला असाल किंवा दुबईला गेला असाल, एक सुंदरशी असं लँडस्केपिंग तिथे असतं. म्हणून म्हणलं की आता काय करायचं, तर मग लँडस्केपिंग करूया, चांगलं इतकं सुंदर दिसलं पाहिजे. मग त्याचं ग्लोबल टेंडर काढलं. आता गेल्या 12 तारखेला त्याचं ओपनिंगही झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा त्याला आम्ही वर्क ऑर्डर देऊ त्याचं काम सुरू होईल. आनंद एका गोष्टीचा की दीक्षाभूमी आहे ती, लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि ते त्या पद्धतीने झालं पाहिजे हे माझा मानस होता. मला वाटतं ह्या वर्षभरामध्ये तेही काम पूर्ण होईल. एक एक कामाची सुरुवात करायची, फक्त घोषणा नाही, तर ते कामाची सुरुवात करायची आणि ते कम्प्लीट करायचं. हा माझा असलेला स्वतःलाच स्वतःनी घालून घेतलेला नियम आहे आणि त्या पद्धतीने मी ते काम करतोय.